श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी, ते विस्तारोनी सांगावी आम्हासी, कृपा करी गा दातारा. सिद्ध म्हणे श्रीमंता, ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा, तुझ होतील पुत्र पौत्रा, सदा श्री आयुक्त तो होसी. सांगो आता एक विचित्र, जेणे होतील पतित पवित्र, ऐसे असे श्री गुरुचरित्र तत्परेसी परेसा. गानगापुरी असता श्री गुरु, सणाला दीपवाळी थोरू, शिष्य आले पाचारू, आपुले घरी भिक्षेसी. सप्त शिष्य बोलाविती, एकाहुनी एक प्रीती, सातही जण पाया पडती, यावी आपुले घरासी. एक एक ग्राम एकेकासी, श्री गुरु म्हणती तयासी, समस्तांच्या घरी यावे कैसी. तुम्ही आपणची विचारा, तुम्ही वाटा आपण यात, कवनाकडे निरोप होत, तेथे आम्ही जाऊ म्हणत, शिष्याधीन आम्ही असो. आपण आता आपण पुसती, समस्त आपण नेऊ म्हणती, एकमेकात झगडती, आपुला स्वामी म्हणून या. श्री गुरु आरती तयासी, तुम्ही भांडता कासयासी, आम्ही एक गुरु सातासी, एका घरी येऊ म्हणती. ऐसे वचन ऐकोनी, समस्त विनविती कर जोडूनी, स्वामी प्रपंचन पहावा नयनी, समर्थ दुर्बळ म्हणू नये. समस्तांसी पहावे समान, न विचारावे न्यून पूर्ण, उपेक्षिसी दुर्बळ म्हणून, गंगा प्रवेश करू आम्ही विदुराच्या घरासी. श्रीकृष्ण जाय भक्तीसी, राजा कौरव मंदिरासी, न वचेतो भक्तवत्सल, आम्ही समस्त तुमचे दास, कोणासी न करावे उदास. जो निरोप द्याला महास, तोचे आपण करू म्हणती. ऐसे म्हणून या समस्त करीती साष्टांग दंडवत, ऐसे आम्हा पहावे म्हणत, विनविताती श्री गुरुसी. श्री गुरु म्हणती समस्तांसी, येऊ तुमच्या घरासी, चिंता न धरावी मानसी, भाकामुची घ्या म्हणती. ऐसे ऐकोनी श्री गुरु वचन, विनविताती सातही जण, समस्त आश्वासिता येऊ म्हणून, कवनी करावा भरमसा. श्री गुरु मनी विचारिती, अज्ञानी लोक नेनती, तया सांगावी एकांती, एकेका ते बोलावुनी, जवळी बोलावुनी एकासी, कानी सांगती तयासी, आम्ही येतो तुझे घरासी, कोणा पुढे न सांगावे. ऐसी भाक तयासी देती, उठोनी जाई गावा म्हणती, तुझा बोलावुनी एकांती सांगती, येऊ तुझ्या घरासी. ऐसी सांगुनी तयासी, पाठविले ग्रामासी, बोलावुनी तिसरियासी, तेने चिरिती सांगती. ऐसे सातही जण देखा, समजावुनी गुरुनायका, पाठविले तेनेची परी एका, महदाश्चर्य वर्तले, एकमेकान सांगत, गेले सातही भक्त. श्री गुरु आले मठात, अतिविनोद प्रवर्तला. ग्रामातील भक्तजन ह्या व्यवस्था ऐकून, विनविताती कर जोडून, आम्हा सांडोनी जाता स्वामी. त्यासी म्हणती श्री गुरुमूर्ती, आम्ही राहिलो जाना चित्ती, न करावी मने खंती, आम्ही असो येथेची. ऐसे बोलता संतोषी, जवळी होऊ आली निशी, दिवाळीची त्रयोदशी, रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी होतेची. ऐसे दीपवाळी झाली, समस्ता ठाई पूजा घेतली, पुन्हा तैसेची व्यक्त झाली, गौप्य रूपे कोणी नेने. कार्तिक मासी पौर्णिमेसी, करावया दीपाराधनेसी, समस्त भक्त आले दर्शनासी, गानगाग्रामी श्री गुरुजवळी. समस्त नमस्कार करीती, भेटी 10वे दिवसी म्हणती, एकमेका ते विचारिती, म्हणती आपले घरी श्री गुरु होते. एक म्हणती सत्य मिथ्या, समस्त शिष्य खुना दाविता, आपण दिले ऐसे वक्त्रा, ते गा श्री गुरुजवळी असे. समस्त झाले तटस्थ, ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत, आमुचे गुरु येथेची होते, दीपवाळी येथेची केली. विस्मय करीती सकळ ही जन, म्हणती होय हा त्रैमूर्ती आपण, अपार महिमा नारायण, अवतार होय श्री हरीचा. ऐशे म्हणून भक्त समस्त, नाना परी स्तोत्र करीत, न कळे महिमा तुझी म्हणत, वेदमूर्ती श्री गुरुनाथा. तुची व्यापक विश्व होसी, महिमा न कळे आम्हासी,
काय वर्णावे श्रीचरणासे त्रैमूर्ती तुची एक ऐसी नाना परिस्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नाम धारका प्रती भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची मने सरस्वती गंगाधरू जवळी असता कल्पतरू नोळखिती जनांद बहिरू वाया कष्टती दैन्य वृत्ती भजा भजा हो श्री गुरुसी जे जे काम्य तुमचे मानसी साध्य होईल त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे अमृतपान करावयासी अनुमान पडे मूर्खासी ज्ञानवंत भक्तजनासी नामामृत श्री गुरुचे श्री गुरु सेवा करा हो करा मारित असे मी डांगोरा समस्त असे वेदशास्त्रा गुरु तोची त्रैमूर्ती गुरु वेगळी गती नाही वेदशास्त्रे बोलती पाही जे निंदिती नरदेही सुकर योनी जन्मती तुम्ही म्हणाल भजाईसी आपुले इच्छेने लिहिलेसी वेदशास्त्र संमंतेसी असेल तरी अंगीकारा संसार सागर धुरंधर उतरावया पैलपार अनेकांचा निर्धार नवे गुरु वाचोनी निर्जळ संसार अरण्यात पोई घातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समस्त अमरत्व त्वरित होईल श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गानगाग्रामी वास करीती आता असे प्रत्यक्ष जे जे जाती तया स्थाना तात्काळ होय मनकामना काही न करावे अनुमाना प्रत्यक्ष देवतेथे असे आम्ही सांगतो तुम्हासी हित प्रशस्त झालिया तुमचे चित्त गाणगापुरा जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूपधारणं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।